नमस्कार, विदर्भ परिक्रमा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आलो दर्यापूर अंजनगाव मतदारसंघातील कळमगाव या गावामध्ये। या गावातील नागरिकांच्या काय समस्या आणि कोणत्या मुद्द्यावर चर्चा हे आपण जाणून घेऊया। चला तर मग दर्यापूर अंजनगाव मतदारसंघात दर्यापूर अंजनगाव मतदारसंघात सध्या उबाटाचा उमेदवार आहे, चांगला आहे, गयांबू लवटे। काय सांगाल त्याच्याबद्दल? काय सांगाल? त्याच्याबद्दल म्हटलं म्हणजे सध्या तर त्याचं काही नाही, पण नंतर काय आहे, नंतर करणारच आहे जे काय करायचा कार्यक्रम आहे। काय त्यांच्याकडून अपेक्षा अपेक्षा काहीच नाही आहे ग्रामीण भागात। ग्रामीण भागाला अपेक्षा काहीच नाही आहे, ग्रामीण भागाची अपेक्षा पूर्णच होऊन राहिले आणि तसेही होतं। पण हे कसं आहे, हा मुद्दा चांगला आहे बाकीपेक्षा। तिरगुणी कसं चित्र पाहता मग आता? हे तिरगुणी चित्र पाहून लागले। कोण कोण आहे तिरगुणी? कोण कोण आहे तिरगुणी? एक पाना हिंडून राहिला, एक पाना हिंडून राहिला, रमेश बुंदुले आणि एक बुंदिले आहे, म्हणजे ते तिघ आहे, त्यातला एक होणारच आहे, बाकी काही नाही। मग तुम्ही कोणाला काय म्हणते दर्यापूर अंजनगावात? उद्धव ठाकरे पाहिजे मुख्यमंत्री। आता तुम्हाला गजान बोलवते निवडून द्यायला की हो, जो चिंतो कोणीच येणार काय त्याच्याकडून अपेक्षा कोणत्या? पेक्षा जनतेची कामं करा, बस जनतेची कामं करा। काही असतील सार्वजनिक कामं ते जरा चांगल्या मनानं करा, मोकळं मनानं। नाही का भाऊ आता मतदान भाऊ पाय लागतं, नंतर काय भाऊ पाणी लागलं पाहिजे। कोणते मुद्दे आहेत आपल्या दर्यापूर अंजनगाव की हे व्हायला पाहिजे बा? नाही, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पाहिजे, जो त्याचे होते असे जो असेल तो। हा, ते झालं। आपल्या दर्यापूर अंजनगावात कोणते असे मुद्दे आहेत की बा ते व्हायचे होते? रोड आहेत, नाले आहेत, अजून काही पाण्याचा प्रश्न आहे, भरपूर प्रश्न आहेत। आरोग्याचं खातं अजून काय काय चाललंय, नोकरीचे कामं करत नाही, याच्यावर की लक्ष पाहिजे। धन्यवाद। बसले हो, बसले ना। काय म्हणतात चर्चा काय सुरू आहे? चर्चा तर काय सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची चर्चा सुरू आहे जरा। यावेळेस मग आपले उमेदवार आपले गजान बोलवते हा, गजानन बोलवटे त्याला आमदार करायला लागणार वा करायला लागते। मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला उद्धव ठाकरे साहेब। उद्धव साहेब हो, काय कोणते मुद्दे आहे बा तुम्ही प्रभावी आहे उद्धव साहेब? प्रभावी म्हणजे येईना कागद चिवडूच आतापर्यंत लोकांना बेजार केलं। हा, याची झेरॉक्स लावा, त्याची झेरॉक्स लावा। त्या माणसानं एका झटक्यात कर्जमाफी केली तर एक कागद नाही मागितला। इकडे याच्या भरोशावर झेरॉक्सचे दुकानं, एका दुकानचे 4 दुकानं झाले, पण कास्तकार तसाच चक्रा मारू देतो, रोज परेशान होता। दर्यापूर तालुक्यात कोणते मुद्दे झाले पाहिजे? दर्यापूरमध्ये मुद्दे आहेत। 4-4, 5-5 वर्ष एकच एक आमदार झाला, पण सुतगिर नाही झाली। मला काय असतं, शेतकऱ्याच्या मालाला भाव पाहिजे, रस्ता पाहिजे वावरात झाला। याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्याला काहीच नाही पाहिजे। शेतकऱ्याला भाव पाहिजे, वावरात झाले रस्ता पाहिजे। काय म्हणता? काय चर्चा सुरू आहे? कायची चर्चा सुरू आहे? काही नाही, इलेक्शन सुरू आहे ना? नाही हो ना। कोणाची चर्चा आता म्हणतात? महागाई वाढली, आता पाहू कोणाला द्या, कोण आहे मग आता उमेदवार? काही नाही, आता वेळ असतो ते विषय, वेळ होता विषय आहे, महागाईनं काही सुचत हा ना। नाही। मग दर्यापूरचे आमदार कोण पाहिजे तुम्हाला? आता आमच्या हाती थोडंच आहे नाही, नाही वा, मतदान तर करता की तुम्हाला? मतदान वेळेवरचा विषय, हा, वेळेवर। मग पाठिंबा कोण बरं कोण वाटते का तुम्हाला? आता काही समजतच नाही लोकांचं, आपल्या मनात पावर दिले आहेत का नाही मनात? इकडे काही नाही, आमचं भातकुली आहे। रातकुली आहे तुम्ही? मी तर दर्यापूरचा आमदार कोण पाहिजे? आता आमचा बळवंताला आम्ही आता तो काय करते त्याच्यावर जाईन त्याचं फरक। म्हणजे बळवंत सोबत आहे तुम्ही? बळवंत चला नाही मी धरू. काय म्हणता? काही चर्चा सुरू आहे सध्या लवटेची चालू आहे बा, लवटेची? हा, गजान बोलवते गजानन भाऊ लवटे। काय म्हणतात? त्याचं आता सध्या वातावरण बरं वाटून राहिलं बाकीच्या पेक्षा। काय कोणता मुद्दा आहे? मुद्दा त्याचा म्हणजे ते आता आपले उबाटाचे आहेत ना ते भाजप सरकारचं काही तालाचं काम नाही ना, कास्तकाराच्या लायकीचं आहे ना मजुराच्या लायकीचं आहे। ते फक्त पुण्यात फक्त तशा त्याच्यानं काही हे नाही, त्याच्यानं लोकांच्या डोक्यात सध्या उद्योगची हवा आहे ना। कोणता विकास आहे? आता हे काँग्रेस आघाडी कोणती आघाडी? सेना आपली
तर म्हणजे गजान बोलवते लवटे बरोबर बोलले. काय सांगाल तुमचा काम आहे त्यातून योजना फायदा भेटला तुम्हाला? मला काही फायदा नाही भेटला, मी कोणा दिलंही नाही. मी एक तर अपंग आहो. तर ते विश्वकर्मा योजना होती ते. हो, हां मी गेलो नाही, मला काही नाही. मला भाजप पाहिजे नाही. मी काँग्रेसचा होतो. आज काँग्रेसची युती जी आहे आपल्या लोटेची, म्हणण्याचा अर्थ काँग्रेस किंवा सेना याच्यापैकी आपल्याला पाहिजे होते. आता शिवसेनेला भेटली सीट इथली, तर सेना पाहिजे आपल्याला. बरं, या योजनेचा फायदा कोण घेतला होता तुम्ही? योजनेचा फायदा घेतला कसा? आता काय लोक चाटा देतात आपल्याला, आपण जावावं करून घ्यावं, त्याच्यामध्ये खर्च जास्त करून घेतात. आणि मग शेवटी म्हणतात त्यांना नाही झालं असं चाटा देतात. बाकी काय मजा नाही त्याच्यात. त्रास खूप होते. त्रास खूप होते आपल्याला. म्हणजे आज तुम्ही फॉर्मच नाही भरला? नाही, फॉर्म भरलाच नाही मी. फॉर्म भरला तर बरंच होता. बाकीचेच लोक सांगतात की बुवा लयच त्रास होऊन राहिला, ते 4,000 नाही आले आणि ते हे झटके झाले आणि ते जाऊन बसा तिथं रोजच्या रोज हा खर्च कोण देईल? रोज जाणे तिथे अमरावतीत जाणे डेली, हा तर खर्च होईलच ना आपला, कामधंदा पाळून. हे शासन सरकार देतो म्हणतात, पण तुम्ही योजना फायदा घेतला नाही समजा. मग हो ना, आता मी अपंग व्हायला कमीत कमी आता मी वयाच्या 15 वर्षी अपंग झालो. तेव्हापासून मला कोणताच फायदा नाही भेटला योजनेचा. मग तुम्ही कागदपत्र कोणी दिलंच नाही? कोणी आमदारापाशी? आमदार तर आपलाच होता, बळवंत भाऊ. आता काय ते गेलं की हो म्हणतात आणि मग कामं चाटा देणं हे ते, त्याच्यामध्ये मजा नाही. त्याच्यामध्ये आपण कामधंद्याची माणसं आहोत. पण आपल्या दर्यापूर संघात ह्याच्यामध्ये आहे लवटे, दुसरं कोणचं हवा नाही इकडे लवटेशिवाय. सेना चालते, पण उद्धव सेना. काय म्हणता? काय गावात काय चर्चा काय सुरू आहे तालुक्यात? तालुक्यात आता दोन्ही चालू आहे. सेनेची चालू आहे, हे चालू आहे बुंदेलीची. मग काय तुम्हाला कोण पाहिजे? आता टाईमवर पाहू, टाईमवर जो आवडलं त्याला मारू. काहून? कामं दोन्ही आमदार होते है ना? हे कायले होते आमदार? अडसूळ होते, रमेश भाऊ बुंदुले होते. मग आता बुंदीला दिसून राहिले बाजूऱ्या. तुमचा कॉल कुठे राहील मग? आता टाईमवर पाहू, कॉल पाहून चला लागेल. भाऊ काय म्हणता? बस मजेत भाऊ. मजेत. काय म्हणते मग आता चर्चा दर्यापूर अंजनगावात? दर्यापूर अंजनगाव आपले हे आहेत, सिलेंडरचा चांगला रंग आहे. सिलेंडरवर म्हणजे वंचित बहुजन आघाडी, त्याच्यावर आता अंकुश भाऊ अक्कंजर मग त्याचं जरा बरा दिसून राहिलं. येणार आहेत ते बाळासाहेब आंबेडकरचे हात मजबूत करण्यात असे आशा वाटते. तर मग ते आमदार जर झाले, कोणते मुद्दे राहील दर्यापुरात ते करू शकतील? मुद्दा कास्तकाराचे प्रश्न, कास्तकाराचे जे आता शेतीले भाव, हे जे मुद्दे आहेत शेतकऱ्याचे बद्दल, असे याच्यावर बरेचसे प्रश्न गाजवणार आहेत. ते तडफदार कार्यकर्ता आहे अंकुश भाऊ, नवीन आहे. असं वाटतं की चांगलं कार्य करणार आहेत ते. दर्यापुरात कोणत्या ते मुद्दे राहिलेले आहेत? शेतकऱ्याचे प्रश्न राहिलेले आहेत, शेतीमालाले भाव नाही आहे, बरेचसे मजुराले भाव नाही आहेत, मजुरी नाही आहे पुरेपूर, बरेचसे मुद्दे आहेत. सांगा ना काय काय म्हणता दर्यापूर अंजनगावात मतदारसंघात? काय आता वेळेवर आता विचार, आता काय पलटते काय नाही बा. विकास झाला का दर्यापूरचा? दर्यापूरचा विकास आता कसा होईल? अपक्षातून विकास कसा होईल? अपक्षाचा कोण? आता आमदार खासदाराला निवडून आता त्याची काय चालते? नाही, आता आमदार करायला लागेल ना. मग आता आमदार करायला लागेल. मग कोणाला करता आमदार? आता सेना सांगतात बुवा. कोणती सेना? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरेची मशाल. त्याच्यावर कोण आहेत? त्याच्यावर हे याच्यात ना अंजनगावाले गजान बोलवते. हो. काय मग त्याला आमदार करता तुम्ही? हो. काय म्हणतात दर्यापूर अंजनगाव मतदारसंघात? दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाची लवटे, गजानपूर लवटे. आम्ही उद्धव ठाकरेचे ज्याला मतदान करणार आहोत. काय मुद्दे कोणते आहेत दर्यापूर अंजनगाव? मुद्दे काय, आमचं या भाजपवाल्यानं येणं काही नाही केलं. आम्ही अल्पपुरा कास्तकार आहोत, सारे आश्वासन दिले येईनं.
आश्वासन दिल्यावर आम्हाला काहीच नाही. काय बा तुम्हाला आमचे तुमचा विमा देऊ, मालाले भाव देऊ, साऱ्या फुकाडे, काहीच नाही यायचं हे. म्हणून आम्ही त्याले आमची नाराजीच झाली. आता विकून टाकेन आम्हाला हे भाजपवाले. तर मग सांगा तुम्ही काय येईल हे करायचं. ज्यावेळेस उद्धव ठाकरे पहिल्यानं हे झाले मुख्यमंत्री झाले त्यावेळेस आमच्या शेतकऱ्याला एवढी समाधान झाली का त्यानं कर्जमाफी केली आमची एक. दुसरं आमच्या मालाला काही ना काही भाव दिलता. मालाला भाव दिल्यानंतर आमचे विमे गिमे आम्हाला कास्तकाराला काय पाहिजे दुसरं हेच पाहिजे. आम्ही कायच्या माता आताही आमच्या पराठ्या चोकलेल्या आहे. कोण पाहिजे आमच्या इकडे कोणीच नाही. मग आम्ही आता पक्का निर्णय केला आहे का उद्धव ठाकरेच्याच गटाला आम्ही मतदान करी. तो कोणचंही हे असो मशालाच करीन आम्ही मतदान. सर्व संपूर्ण गाव आमचं माहीत आहे. आमच्या गावात समजा किती आपल्या 700 मतदान आहे. 16,700. तर त्याच्यापैकी तुम्हाला सांगतो 600 वोटिंग यायलेच होणार आहे उद्धव ठाकरेला या गावात. नाही आहे. आम्ही जसं आहे आमची परिस्थिती तशीच राहू द्या. काही देऊ नका आम्हाला, काही देऊ नका. मतदानच करत नाही ना आम्ही. मतदान करत नाही. नाही हो म्हणजे सरकार तेच राहील ना. राहिलं तर काही राहिलं चालते आम्हाला. जास्त खर्च करू नका त्याच्यामुळे, काही खर्च करू नका. एक तर मग खळे पैसे द्या म्हणा आम्हाला. मतदानाचे पैसे द्या म्हणा. तुमच्या काही खातावर मारे तिजोऱ्या जमा करून राहिले. कोणते मुद्दे दर्यापूर अंजनगावात राहिले? अंजनगाव दर्यापूर मतदारसंघाचे एवढे काही मुद्दे आहेत का पहिली गोष्ट कशी प्रत्येक ग्रामीण भागात कोणताच आमदार येऊन पाहत नाही. आमदार कोणताही राहो, जवळचा असो, दूरचा असो की लांबवरचा असो, कोणताच आमदार घरोघरीत येत नाही, शेतमजुरापर्यंत जात नाही. त्याच्यामुळे कसं आहे, शेवटी अमरावती जिल्ह्यातून सर्व ठिकाणी राजकारण हे जातीवादी चालते. त्याच्या कारणामुळे कसे नेमकं येईन कोण हे एक्झिट पोल सध्या सांगता येत नाही. आता प्रत्येक जण सभा दर्यापुरात सभा झाल्या. कोणी शेतकऱ्याचा मुद्दा घेते, कोणी कास्तकाराचा घेते, त्याच्यानंतर कोणी शिक्षणाचा घेते. पण अपंगाचा मुद्दा हा आजपर्यंत कोणी घेतला नाही आणि घेणारही नाहीत. अपंगाचे भरपूर मुद्दे आहेत. जसे आंध्रामध्ये अपंगाला 3,000 रुपये महिना आहे, 50 किलो अनाज आहे, 2.5 लाखाचं घरकुल आहे. हे महाराष्ट्रात कुठेच नाही. एक आमदार असो, खासदार असो, आणि उरले शरदजी चंद्रजी पवार हे कृषी मंत्री होते, त्यांनी त्याही वेळेस काही नाही केलं. सरकार कोणतंही असो कुणीच काही देत नाही. फक्त सर्व आश्वासनाला सर्व खोटे बळी पडतात. त्याच्यामुळे हे सर्व मान्य राज्य होतं. एवढीच आपली अपेक्षा आहे. आता तुम्ही म्हणता की बा अपंगाचा मुद्दा काढला तुम्ही, त्यावेळेस आता परिवर्तन महाशक्ती काढली बच्चूभाऊनं, त्याच्यावर काय? बच्चूभाऊनं जे काढली त्याच्यावर बच्चूभाऊनं जे अपंगासाठी जे करू राहिले, जसे त्यांनी ते आता छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी सभा घेतली होती, त्यांनी त्याच्यावर त्यांनी ते पुष्कळ बऱ्याचशा अपंगाच्या साथीला हाक देऊन ते तयार राहतात. पण विषय असा आहे की बच्चूभाऊंनी जो मुद्दा परिपूर्ण तो घेतला नाही, तेवढ्यापुरताच घेतला. त्याच्यामुळे कसं अपंगावर कोणी सर्वांची नाराजीच आहे. तर माझं मत असं आहे की बा अपंगाली कोणीतरी काहीतरी समाजात वाहवा दिली पाहिजे, एवढं मत आहे आपलं. बाकी तर काही आपलं संपलं. बोल ना. बंदच झाली पाहिजे लाडकी बहीण योजना. आम्हाला शेतमजूर, आम्हाला पिकाला कपाशीला भाव पाहिजे. आम्हाला सर्व महागी वाढली. 1500 काय होणार आहे? तेलाचा पिपा महाग केला. यावेळेस मग दिवाळी आहे समजा झालेली आहे आता आपली, तर आता विधानसभेची दिवाळी आहे. कोणता लाडका पाहिजे आता? आमचे उद्धव ठाकरे साहेब त्यांच्या गटातले ते आम्हाला गजानन भाऊ लोटे आमचे दर्यापूर तालुक्यातील पूर्ण काम करतात. आम्हाला त्यांच्यापासूनच अपेक्षा आहे सर्व कामाची, आणि आम्ही त्यांनाच निवडून आणू. आपलं काम शेतीचं असते बा. शेतीतलं तिकडे समजा रोजंदारीनं जातो आपण, घरच्या वावरात जातो. फवारायला नाही जात नाही, फवारा आपलं कोण जमतच नाही. बरं ते जाऊ द्या. तर काय म्हणतात शेतकऱ्याचे मुद्दे कोणते आहेत? शेतकऱ्याचं इलेक्शनची काय गोष्ट? इलेक्शनची आपल्याला उद्धव ठाकरे. माणूस जोरदार आहे, आपल्याला 6 सीट पाहिजे. त्याची सूट कुठे आहे उभी?
मला वाटते ते सीट आपला दर्यापूर तालुक्यातच आहे. दर्यापूर तालुक्यात कोण आहे उमेदवार? कोण आहे उमेदवार? लीडर नाही म्हणे मला. गजानन भाऊ लोटे. उद्धव गजानन भाऊ लोटे. उद्धव गजानन भाऊ ठाकरे लोटे. आहेत. त्या सीटवर उद्धव ठाकरे जे आहे ती सीट आहे महाविकास आघाडी, त्यांच्याकडून गजानन भाऊ लोटे आहेत. लोटे. हो हो हो. तर मग काय सांगा तिघ जण आहेत ते. कोण कोण आहे? उद्धव ठाकरे आणि एक मला वाटते अर्जुन. बरं मी काय म्हणालो, दर्यापुरात कोणता आमदार पाहिजे तुम्हाला? आपल्याला आमदार पाहिजे वानखडे. वानखडे पाहिजे. खासदार झाला ना ते. खासदार म्हणजे आपल्याला माणूस कोणता पाहिजे? आपल्याला उद्धव ठाकरेच पाहिजे. उद्धव ठाकरेचा मग त्या गजानन भाऊ लोटे पाहिजे तुम्हाला. काय म्हणता? ते बरोबर झालं माझं डबल ते घाल्या.